कॉफी पिऊन तुम्हाला जाग येते, पण नंतर हात कापणे किंवा चिडचिड होणे, अचानक थकवा येतो का? आयुर्वेद यासाठी वेगळाच आणि शहाणा मार्ग सांगतो, आणि ते म्हणजे अश्वगंधा. थोडंसं आज आपण जाणून घेऊया आयुर्वेदातलं एक प्रमुख रसायन म्हणून जे सांगितलंय ती वनस्पती म्हणजे अश्वगंधा. तर कॉफी काय करते की आपल्याला झटपट एकदम छान इन्स्टंट किक देते, कारण त्यात कॅफेन असतं. पण नंतर मात्र ती एनर्जी क्रॅश करते, आणि तो एनर्जी क्रॅश येतो आणि याच्या एक्झॅक्ट अपोजिट अश्वगंधा करते. अश्वगंधा शरीराची नैसर्गिक क्षमता वाढवते आणि अडॉप्टोजन म्हणून काम करते. म्हणजेच शरीराला ताण, थकवा आणि स्ट्रेस याला सामोरे जाण्याची शक्ती आपल्याला देते. आणि याचा परिणाम म्हणून दिवसभर एक स्थिर ऊर्जा, एक नॅचरल फोकस आणि शांत मन आपल्याला मिळतं. क्रॅश किंवा जिटर्स शिवाय आयुर्वेदामध्ये अग्नी हे अतिशय महत्वाचं आहे, आणि जास्त कॉफी आपल्या अग्नीला बिघडवू शकते. त्यामुळे वात आणि पित्त हे दोन्ही दोष वाढू लागतात. आणि दीर्घ काळात जर आपण घेत राहिलो, सतत कॉफी घेत राहिलो, तर त्याचा परिणाम शरीरावर नक्कीच होतो आणि आपल्याला थकवा जाणवतो. पण तेच बघितलं तर अश्वगंधा मात्र धातूंचं पोषण करते, आपल्या शरीराचं तेज वाढवते आणि शरीराला आतून मजबूत करते. चरक संहितेत आणि वाग्भटांच्या ग्रंथात अश्वगंधाला रसायन म्हणून विशेष स्थान आहे. ती वयोवृद्धी, थकवा आणि मानसिक ताणासाठी वापरली जाते. आता बघूया याचा वापर कसा करायचा. आता जरी म्हटलं की अश्वगंधा यांनी एनर्जी वाढते म्हणून सरसकट ती सगळ्यांनीच घ्यायची का? तर नक्कीच नाही. त्याचेही काही नियम असतात. अश्वगंधा गुणांनी उष्ण आहे, त्यामुळे प्रत्येकालाच ती चालते असं नाही. तसंच प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगवेगळी असते, त्यामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांना अश्वगंधा फायदेशीर न ठरता उलट त्रास होऊ शकतो. आणि म्हणून कुठलेही औषध, आयुर्वेदिक औषध वैद्यांच्या सल्ल्याशिवाय, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात घेऊ नका. कारण प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसारच प्रत्येक वनस्पतीचे गुणधर्म मॅच होत असतात. तर अश्वगंधा ज्यांना सूट होईल, यांना घ्यायचा असेल तर तो कसा? तर ते अर्धा ते 1 चमचा म्हणजेच 3 ते 6 ग्रॅम अश्वगंधाचं चूर्ण घेऊ शकता, आणि ते देखील कोमट दुधासोबत. कारण दुधाने अश्वगंधेच्या गुणामध्ये अजून भर पडतो, त्यामुळे दुधासोबत घेतलं तर ती अधिक प्रभावीपणे कार्य करते. काहींनी मध घालून सुद्धा ती आवडू शकते, आणि मध घालून सुद्धा ते घेऊ शकता. आता घ्यायची कधी? तर 2 गोष्टींसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. स्ट्रेस आणि दिवसभर ऊर्जा ही जर मेंटेन करावी असं वाटत असेल तर सकाळी घ्यायची, आणि एकदम छान शांत झोप यावी आणि रिलॅक्स वाटावं असं जर वाटत असेल तर हे झोपण्याच्या 1 तास आधी घ्यावी. आणि कदाचित 6 ते 8 आठवडे रेग्युलर घेतल्यावर शरीरामध्ये एक प्रकारे बॅलन्स येतो. पण हा जो कालावधी मी सांगितलाय तोही फिक्स नाही बरं, तोही चेंज होऊच शकतो. असंच जाणून घेऊया छान छान वनस्पतींविषयी. आणि जर तुम्हाला कॉफी सोडून अश्वगंधा ट्राय करायची असेल, आणि तेही वैद्यांच्या सल्ल्यानुसार, तर खाली लिहा हर्ब्स, कमेंटमध्ये लिहा HERB हर्ब. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून छान छान अशा पॉवरफुल आयुर्वेदिक हर्ब्स विषयी, जसं की ब्राह्मी आहे, शतावरी आहे, गुडूची आहे, याविषयी छान सविस्तर माहिती बघूया. सो चॅनलला आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.